मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला भगिनी नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून अर्ज केलेले आहेत, अशा महिलांनी कोणत्या ठिकाणी ई-केवायसी करावे हा प्रश्न भरपूर अशा महिलांना पडलेला असेल किंवा ज्यांनी अर्ज केलेला असेल त्यांना या ठिकाणी प्रश्न पडलेला असावा। त्यांना पोर्टलवरती ई-केवायसी करता येणार आहे का याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केला असेल तर तुम्हाला ई-केवायसी पोर्टलच्या माध्यमातून करता येणार आहे। त्या पोर्टलची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल किंवा ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी करता येईल। ई-केवायसी करण्याची पूर्ण प्रोसेस आपल्या चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून टाकण्यात आलेली आहे। ज्या लाडक्या बहिणींनी तो व्हिडिओ पाहिले नसेल तर नक्की एकदा व्हिडिओ पाहून घ्या। जर व्हिडिओ आला नसेल तर येणाऱ्या 1 ते 2 दिवसांमध्ये नक्की व्हिडिओ येईल। ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तुम्हाला आता नारी शक्ती दूत ॲप मध्ये जाऊन केवायसी करायची नाही, पोर्टलच्या माध्यमातून आधार कार्ड नंबर टाकून तुम्हाला ई-केवायसी करता येणार आहे। ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला नक्की प्रेस करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।